इयत्ता 10वीच्या निकालाबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये फार उत्सुकता आपल्यास पाहावयास मिळत आहे. तर कधी हा निकाल जाहीर करण्यात येईल बोर्डाकडून याबाबत सगळेच जण या निकालाची प्रतीक्षा किंवा वाट बघत आहे. तर बोर्डाकडून ऑफिशियली किंवा वृत्तपत्रांमध्ये किंवा न्यूज चॅनल्समध्ये हा निकाल या तारखेला डिक्लेअर केला जाईल याबद्दल कोणतीही तारीख सध्या तरी मिळालेली नाहीये किंवा सध्या तरी याबद्दलची ऑफिशियल अनाउन्समेंट या ठिकाणी झालेली नाहीये. त्यामुळं हा निकाल साधारणतः पुढील महिन्यात 12 मे ते 20 मेच्या तितक्यात लागू शकतो. तर याबद्दल एक महत्त्वाची इमेज मी आपल्यासोबत शेअर करेल. त्या इमेजला तुम्ही निश्चितपणे बघा. त्यावरून आपल्याला अंदाज येईल, की मी का म्हणत आहे 12 मे ते 20 मेच्या दरम्यान हा निकाल लागू शकतो. सर्वप्रथम 10वीच्या निकालाच्या आधी 12वीचा निकाल हा लागणे अपेक्षित आहे आणि त्यानंतरच 10वीचा निकाल आपल्यास पाहावयास मिळेल. तर या इमेजमध्ये आपण एक ऑब्झर्व्ह करू शकता, की 2024 साली हा निकाल 27 मेला लागला होता आणि ओव्हरऑल 14.84 लाख विद्यार्थी या परीक्षेत पास झाले होते आणि पासिंग पर्सेंटेज 95.81% होतं. 2025 मध्ये निकाल हा 13 मेला लागला होता आणि हा 13 मेला का लवकर लागला याचं एक कारण होतं. आधी ज्या यावेळी 2024 मध्ये ह्या बोर्ड परीक्षा मार्चमध्ये स्टार्ट होत होत्या. साधारणतः 3 मार्च, 4 मार्चला स्टार्ट होत्या. पण 2025 मध्ये बोर्डाने एक डिसिजन असा घेतला, की ह्या परीक्षा फेब्रुवारीत स्टार्ट केल्या 20 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारी का स्टार्ट केल्या याचा आपण पुढील इमेजमध्ये बघूया. सध्या यावर्षी आपण बघितलं तर 14.87 लाख विद्यार्थी पास झाले होते आणि पासिंग पर्सेंटेज होतं 94.10%. तर साधारणतः आपण असा अंदाज लावू शकतो की 12 मे ते 20 मेच्या तितक्यात हा निकाल लागणे अपेक्षित आहे 2026चा. यानंतर जर आपण बघितलं तर हा निकाल आपल्यास जर चेक करायचा असेल तर या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला पाहावयास मिळेल. नेक्स्ट या ऑफिशियल वेबसाईट जे रिझल्टच्या ज्या वेबसाईट आहे याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन्समध्ये खाली दिलेली राहील. यानंतर हा निकाल लवकर लावण्यामागचा उद्देश काय होता? तर यामागे सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असा होता, की जे विद्यार्थी या परीक्षेत फेल होतात, त्यांना परत एक संधी, पास होण्याची एक संधी उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून 1 महिन्याचा त्यांना कालावधी साधारणतः मिळतो आणि या 1 महिन्याच्या कालावधीत त्यांची एक्झाम घेऊन त्यांना पास होण्याची एक संधी मिळेल, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचं 1 वर्ष वाया जाणार नाही किंवा नुकसान होणार नाही यासाठी यांची एक्झाम्स लवकर घेऊन पुढील प्रवेश त्यांना मिळाला पाहिजे 11वीला, पॉलिटेक्निकला किंवा ITIला ज्या ठिकाणी हे विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छितात त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं एक्झाम्स घेणे हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश होता. म्हणून या ठिकाणी आपण बघितलं होतं, की हा निकाल पहिले 24 मध्ये 27 मेला लागला होता, पण यावर्षी हा निकाल कधी लागला होता 13 मे 2025ला. हा महत्त्वाचा त्यामागचा उद्देश होता. तर ऑनलाईन प्रॅक्टिकलचे मार्क्ससुद्धा आता ऑनलाईन झालेले आहेत, पाठवण्यात येत आहेत बोर्डाकडून. त्यामुळं या कामाला, निकालाच्या कामाला गती प्राप्त झाली आहे. तर ओव्हरऑल हा व्हिडिओ या ठिकाणी आपण थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.